तुम्ही दिवसभर पाणी कमी पिता? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शरीरात पाण्याची कमतरता झाली की शरीर आधीच 12 धोक्याचे इशारे देतं, पण बहुतेक लोक ते दुर्लक्षित करतात आणि नंतर थकवा, किडनी स्टोन, लो ब्लड प्रेशर, अगदी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळही येऊ शकते. आता पाहूया शरीरासाठी पाणी इतकं महत्त्वाचं का? आपल्या शरीरातील जवळपास 60% भाग पाण्याचा बनलेला असतो. पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं, रक्ताभिसरण सुरळीत ठेवतं, मेंदू व्यवस्थित काम करण्यास मदत करतं, पचन सुधारतं, विषारी पदार्थ बाहेर टाकतं, सांध्यांना लुब्रिकेशन देतं, त्वचा आणि केस निरोगी ठेवतं. फक्त 1 ते 2% पाण्याची कमतरता झाली तरी शरीरावर परिणाम दिसू लागतात. आता पाहूया शरीर देत असलेले 12 इशारे. सतत तहान लागणे हे सर्वात पहिलं आणि स्पष्ट लक्षण आहे, पण अनेक लोक तहान लागेपर्यंत पाणीच पित नाहीत. दुसरं आहे लघवीचा रंग गडद पिवळा होणे. जर लघवी हलक्या पिवळ्या रंगाची असेल तर सर्व ठीक, पण गडद पिवळी किंवा कमी प्रमाणात होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. तिसरा इशारा आहे तोंड आणि ओठ कोरडे पडणे. ओठ फुटणे, जीभ कोरडी पडणे, घसा कोरडा वाटणे ही देखील महत्त्वाची लक्षणं आहेत. आणि चौथा इशारा आहे सतत डोकेदुखी. मेंदूलाही योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. पाणी कमी झाल्यावर डोकेदुखी सुरू होऊ शकते. पाचवा इशारा आहे चक्कर येणे. विशेषतः पटकन उठल्यावर चक्कर येत असेल तर पाण्याची कमतरता कारणीभूत असू शकते. आणि सहावा आहे खूप थकवा येणे. शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास ऊर्जा कमी पडते, त्यामुळे दिवसभर आळस येतो. सातवा इशारा आहे बद्धकोष्ठता. आतड्यांना पाण्याची गरज असते. पाणी कमी पिल्यास शौच कडक होऊन बद्धकोष्ठता होऊ शकते. नववा आहे त्वचा कोरडी पडणे. त्वचा निस्तेज दिसणे, लवकर सुरकुत्या येणे, कोरडेपणा जाणवणे ही देखील लक्षणे असू शकतात. 9वा इशारा आहे स्नायूंमध्ये गोळे येणे. व्यायामानंतर किंवा रात्री पायात गोळे येत असतील तर इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता असू शकते. आणि 10वा आहे हृदयाचे ठोके वाढणे. शरीरात पाणी कमी झाल्यावर रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. 11वा आहे लक्ष केंद्रित न होणे. पाणी कमी झाल्यावर मेंदूची कार्यक्षमता कमी होते, विसरभोळेपणा आणि एकाग्रता कमी होऊ शकतो. 12वा आहे वारंवार किडनी स्टोन होणे. दीर्घकाळ पाणी कमी पिल्यास किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. आता पाहूया कोणाला जास्त धोका असतो. या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, उन्हात काम करणारे, खेळाडू, ताप, उलटी किंवा जुलाब झालेली व्यक्ती, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला यांना जास्त धोका असतो. याने विशेष काळजी घेतली पाहिजे. आता पाहू दिवसभरात किती पाणी प्यावं. सर्वांसाठी एकच प्रमाण योग्य नसतं. जे हवामान, वजन, व्यायाम आणि आरोग्यावर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे दिवसभर नियमित अंतराने पाणी पिण्याची सवय ठेवा. तहान लागेपर्यंत थांबू नका. लघवीचा रंग फिकट पिवळा राहील इतकं पाणी पिणं हा चांगला संकेत मानला जातो. आता पाहू डॉक्टरांकडे कधी जावं. जर चक्कर खूप येत असेल, लघवीच होत नसेल, सतत उलट्या जुलाब होत असतील, गोंधळल्यासारखं वाटत असेल, खूप अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणं तुमच्यात किंवा तुमच्या घरातील कोणामध्ये दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण योग्य वेळी पाणी पिण्याची सवय अनेक गंभीर समस्या टाळू शकते. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही दिवसभरात साधारण किती पाणी पिता. धन्यवाद.